तर केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारमण आता राष्ट्रपती भवनामध्ये गेलेल्या आहेत। राष्ट्रपतींची त्या भेट घेणार आहेत। त्या ठिकाणी बजेटची त्या प्रत देतील। त्यांची भेट घेण्याची ही थेट दृश्य आपण पाहतोय। राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्यासोबत निर्मला सीतारमण यांची ही काही दृश्य आपण पाहतोय। तर बजेटमधून जनतेला काय मिळणार याकडे सगळ्यांच्या नजरा लागलेल्या आहेत आणि बजेटमध्ये काय विशेष असणार आहे आज राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांना हे सांगताना दिसतात या दृश्यांमध्ये। आज निर्मला सीतारमण एक वेगळा इतिहास रचतात। 7व्यांदा अर्थसंकल्प आज त्या संसदेमध्ये सादर करणार आहेत। एक प्रकारचा हा विक्रम त्यांच्या नावावर आता होतोय। मात्र हा विक्रम रचत असताना इकडे सामान्य जनतेला त्यांच्या या पोतडीमधून काय मिळतंय हे बघणं अत्यंत महत्त्वाचं ठरणार आहे आणि म्हणून संपूर्ण देशाचं लक्ष आजच्या या केंद्रीय अर्थसंकल्पाकडे लागलेले आहेत। ही थेट दृश्य आपण पाहतोय ती राष्ट्रपती भवनामधली आहेत। काही वेळापूर्वी निर्मला सीतारमण राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांची त्यांनी भेट घेतली आणि बजेट आज देशाचं सादर होतंय। हे बजेट जरी एका वर्षाचं असलं तरी देखील पुढच्या 5 वर्षांचा रोडमॅप या बजेटमधून दिसणार असल्याचं काल पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सांगितलेलं होतं। त्यामुळे आजच्या बजेटकडे अर्थातच सर्वांचं लक्ष आहे, राजकीय वर्तुळाचं लक्ष आहे।